आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। जवळपास 20-22 वर्ष आम्ही मराठीच्या चळवळीचं काम करतो, पण इतक्या जवळून आमचे फोटो काढण्यासाठी आतापर्यंत कुणीच आल्याचं मला कधी दिसलेलं नाही। आज या सभागृहात येण्याच्या आधी 2 प्रसंग असे होते की कदाचित जिवंतपणे मी आणि आनंद भंडारे वर येऊच शकलो नसतो। पहिल्यांदा मी, संभाजी भगत आणि कीर्तिकुमार शिंदे लिफ्ट मध्ये अडकलो। बाहेर येतो का ते आम्हाला कळेल, पण नियतीची बरी योजना असावी असं मी धरतो। पण त्यानंतर बाहेरची गर्दी प्रचंड झाली। म्हणजे माध्यमांना जाळपोळीमध्ये एवढा रस असू शकतो हे मला पहिल्यांदा जाणवलेलं आहे। आणि कोणाच्या हातून ते जाळलं जात आहे आणि कुठे प्रकाशमान होतंय सगळं, या सगळ्या घोळामध्ये मी आणि आनंद भंडारे चिरडलो जाण्याचा धोका होता। 21 नोव्हेंबर 56 रोजी मोरारजी देसाईंच्या गोळ्यांच्यामुळे 107 लोक मेले। त्यानंतर कदाचित मराठीसाठी मरणाऱ्यांमध्ये आमच्या 2 जणांची यादी नोंद झाली असती। पण आनंद आहे, 1985 सालाच्या नंतर गेल्या 40 वर्षामध्ये महाराष्ट्रात नागरी समाजाच्या चळवळी आणि राजकीय पक्ष यांना एकत्र येऊन मराठी भाषेचं काम करावंसं वाटतं, माध्यमांना ते हवंसं वाटतं आणि समाजाला इतकं हवंसं वाटतं की पहिल्यांदाच चळवळीच्या लोकांना माणसं न बोलावता कार्यक्रमाला येतात। मला असं वाटतं की थोडं आपण सगळ्यांनी एकमेकांचं कौतुक केलं पाहिजे की अगदीच काही महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा पडलेला नाहीये। किंचित त्याला कोमातनं बाहेर येऊन आपण जिवंत असल्याची जाणीव होते आहे। फक्त आपण एवढं लक्षात ठेवूया, एक कार्यक्रम, 4 शासन निर्णयांची होळी एवढ्याने बदलेल असं हे बदमाश सरकार नाही। ज्यांना कुणाला असं वाटतंय की 4 शासन निर्णयांची होळी करण्यामुळे हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन सांगणारे लोक थांबतील, ते मूर्खांच्या नंदनवनात आहे। आपल्याला लढायचं आहे आणि म्हणून शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं गेली 2-2.5 महिने आम्ही भांडलो आणि आम्हाला असं जाणवलं, लोकांना हे पटतंय हे कधी जाणवलं की लोक स्वतःहून समाज माध्यमांवर त्याच्याबद्दल लिहायला लागले, लोक बोलायला लागले। आणि गेली 10-20 वर्ष जे लोक आम्हाला फक्त अंगठा दाखवत होते, हे छान चाललंय तुमचं, छान करताय, पण तुम्हीच केलेलं बरं राहील, आमच्यापर्यंत आणू नका, अशा पद्धतीची जी समाजाची धारणा होती, तिथून आपण 2 पावलं पुढे आलेलो आहोत। आता ज्या कार्यक्रमासाठी आपण जमलो त्याच्यात की पहिल्यांदा असं घडतंय की माध्यमातल्या लोकांना राजकीय पक्षांच्या पलीकडं भाषेच्या चळवळीतले लोक मराठीबद्दल काय बोलतायत हे ऐकून घ्यायला बरं वाटतंय। म्हणजे आम्हाला हे सगळं इतकं नवं आहे की आम्ही सपकाळ साहेबांकडे गेलो, त्यानंतर उद्धव साहेबांकडे गेलो, तर मी आणि चिन्मयी सुमित त्यांच्या गाडीशी एकमेकांशी बोलतो आहोत हे पण लोकांनी शूट केलंय। तर माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय प्रसंग आहे। म्हणजे एवढी इतकी सामान्य गोष्ट माझ्या आयुष्यातली कोणीही शूट केल्याचं मला आठवत नाही। पण म्हणजे 24 तास चॅनल जेव्हा चालतात त्यावेळेला कंटेंट लागतो हे तर मला मान्यच आहे, पण आम्ही लोक त्या कंटेंटच्या लायक झालेलो आहोत ही मला फार आनंदाची गोष्ट वाटते। 16 एप्रिलला सरकारने पहिला शासन निर्णय आणला, 1ली ते 5वी पर्यंत 3री भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा। त्यानंतर 2 महिने लोकांनी बोंबाबोंब केली। माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की लोकांना इंग्रजी चालते पण हिंदी चालत नाही। त्याचंही उत्तर अगदी सुरुवातीला देतो की जेव्हा इंग्रजी अनिवार्य झाली 1ली पर्यंत, त्यावेळेला आता काय होईल माहितीये का, आता खूप माईक इथे येतील आणि मग ते भांडण होईल, ते तुम्हाला सोडवायचं आहे। तर 16 एप्रिलच्या शासन निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की आता लोकांचं इंग्रजीचं प्रेम वाढलंय, फक्त थोडं फॅक्ट चेक करायला पाहिजे, सगळेच मार्ग झुबेर असतात असं नाही, ऑल्ट न्यूजचं काम कधी कधी आपल्यालाही करावं लागतं। तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा इंग्रजीची सक्ती झाली त्यावेळेला आता ज्यांच्याकडे राक्षसी बहुमत आहे त्यांचं महाराष्ट्रातलं एक सरकार येऊन गेलेलं होतं। त्यामुळे इंग्रजी महाराष्ट्रात अनिवार्य करू नये, पहिलीपासून आणू नये, ते शिक्षण शास्त्राच्या विरोधी आहे, एवढा कॉमन सेन्स आता काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे।
पण आम्ही जेव्हा तेव्हा बोंबलत होतो तेव्हा आम्हाला असं सांगितलं गेलं की हे सगळे ब्राह्मणी लोक आहेत, बहुजनांची मुलं पुढे गेलेली ह्यांना बघवत नाही, आणि म्हणून त्यावेळेला सरकारने आमची आंदोलनं दडपली. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. पण आता ज्या लोकांना एकदम हिंदी भाषेचा पुळका आलाय त्यांना तेव्हा इंग्रजी भाषेबद्दल काही वाटत नव्हतं, कारण ह्यांचीच मुलं बाळं अमेरिकेमध्ये आहेत. 17 जूनला सरकारनं मध्यरात्री शासन निर्णय आणला. ह्यांना मध्यरात्री गोष्टी करण्याचा दीर्घ अनुभव आहे. शासन निर्णय मध्यरात्री काढतात, सरकार पहाटे बनवतात, कारण किंवा एखाद्या गावात जाऊन अघोरी पूजा पहाटे करतात. हे सगळं जे मध्यरात्री चालणार आहे ते तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. पण बुद्धीच्या पलीकडचं आहे म्हणून समजून घ्यायचं नाही असं नाही. हा शिक्षणातला प्रश्न आहे. पण ज्यांना कुणाला वाटतं की हा फक्त शिक्षणातला प्रश्न आहे त्यांना महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजकारण कळत नाही, या देशाचं सांस्कृतिक राजकारण कळत नाही. 17 जूनला जो शासन निर्णय आला त्याच्यामध्ये सरकार असं म्हणालं की हिंदी ही सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल, सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल, आणि प्रत्येक इयत्तेतल्या 20 पेक्षा जास्त मुलांनी जर मागितलं तर कोणतीही भाषा दिली जाईल. घटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषा आहेत. मराठी आणि हिंदी वगळली तर 20 भाषा राहतात. महाराष्ट्रातल्या कोणत्याही सरकारकडे अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवायला शिक्षक नाहीत, पण हिंदी शिकवायला माननीय मुख्यमंत्री म्हणले की मुबलक लोक आहेत. हे कुठून आलेत मुबलक लोक? म्हणजे हे मराठी भय्ये आहेत तर उत्तर भारतात आणलेले लोक आहेत? त्या भूमिगत स्वरूपामध्ये 2014चं स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ते लपून राहिले होते आणि नंतर बाहेर आलेले आहेत? हे पण जरा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायला पाहिजे. 2 परिपत्रकं सरकारने काढली, 6 जून आणि 18 जूनचं. यातला सगळ्यात बदमाश माणूस आहे तो राहुल रेखावार. तो कुणाचा तरी जावई असं म्हणतात आणि जामातो दशमगृह हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा जावई महाराष्ट्राच्या मुळावर आलाय. हे जरा ज्यांना कुणाला असं वाटतं की IAS वाले संत असतात, IAS लोकांना ज्ञान खूप असतं, ते निपक्षपाती असतात. IAS वाले तोपर्यंतच निपक्षपाती असतात जोपर्यंत त्यांना मसुरीमध्ये लपून पेढे खाता येत नाही. मसुरीमध्ये पेढे लपून खाता येतात आणि मग पाशवी बहुमतवाल्यांचं सरकार आल्यानंतर त्यांना उघडपणाने रील करत स्वतःचं आयुष्य कंठता येतं. हे तुम्हाला कळलं नाही तर न्यूट्रलिटी ऑफ ब्युरोक्रेसी बद्दल तुम्हाला काही कळत नाही असा अर्थ आहे. 6 जूनच्या परिपत्रकामध्ये रेखावार यांनी असं म्हटलंय की बालभारतीनं NCERTची पुस्तकं घ्यायची आहेत. यानंतर NCERT, त्यानंतर बालभारती फक्त अनुवादाची यंत्रणा राहील. शिक्षण मंत्री हे बालभारतीचे प्रमुख आहेत. बालभारतीचा संचालक कृष्णकुमार पाटील नावाचा पाटीचा कडा नसलेला इसम आहे. आडनाव पाटील असलं म्हणजे पाटीचा कडा असतो असं समजण्याचं कारण नाहीये. हे आपल्याला खूप पाटलांच्या बद्दल माहिती आहे. त्यामुळे एक लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या परिपत्रकानुसार रेखावारने असं म्हटलं की NCERT असलं पाहिजे. त्याच्यामुळे येत्या 5 वर्षात बालभारती बंद पडेल. ज्यांना कोणाला वाटतं की बालभारती का बंद पडून चालेल, इथे 40च्या पुढचे सगळे जे लोक आहेत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यामधल्या स्मरणामध्ये बालभारतीचं काय स्थान आहे हे समजून घेतलं पाहिजे. 18 जूनला म्हणजे 17 जूनच्या रात्री शासन निर्णयाचं शुद्धीपत्रक आलं. 18 जूनला रेखावरचं परिपत्रक आलं. त्याच्यानुसार 1ली आणि 2रीच्या वर्षासाठी काय प्रकारचा अभ्यासक्रम आणि वेळापत्रक असेल, त्यात कला, क्रीडा आणि सांस्कृतिक या 3 गोष्टींसाठी दिली जाणारी वेळ कशी कमी केली जाईल हे स्पष्टपणे लिहिलंय. आता ही 2 शासन निर्णय आणि 2 परिपत्रकं खाली लोकांनी जाळली. परिपत्रकं जाळल्यामुळे आपल्यातले जे काही चळवळीतले भाबडे लोक आहेत ते असं म्हणतात कागद जाळू नका, पुस्तक जाळू नका. मी तुम्हाला सांगतो, पुढे जाऊन हिंदीची लाखो पुस्तकं जाळण्यापेक्षा एक शासन निर्णय जाळलेला कधीही चांगला. आणि यांनी नालायकपणा करून ती पुस्तकं आणली तर ती पुस्तकं पण आम्ही जाळू. कारण हिंदीचं एक पुस्तक जाळणं म्हणजे हिंदीची पुस्तकं वाचणं असं नाही. महाराष्ट्रामध्ये एक अपराध गंडाने भरलेला समाज आहे. सारखं ते सांगतात हिंदीवर आमचं प्रेम आहे, कुठल्याही भाषेवर आमचा तुम्हाला विचारलंय का लोकांनी तुमचं कुठल्या भाषेवर प्रेम आहे म्हणून? आणि उत्तर भारतातनं इथं येऊन मोठे झालेल्या भैयांना विचारा ना त्यांचं मराठीवर प्रेम आहे का? तिकडच्या गायपट्ट्यातल्या गुंडगिरीच्या साम्राज्यात जर ते महाराष्ट्रात आले, महाराष्ट्रानं त्यांना मोठं केलंय, महाराष्ट्रातल्या उत्तर भारतीयांना विचारा मराठीवर काय त्यांचं प्रेम आहे. रवीश कुमार पासून अभिसार पर्यंत मोदींच्या राजवटीबद्दल लिहिणाऱ्या सगळ्या लोकांना हिंदीच्या देशांतर्गत दहशतवादाबद्दल का नाही बोलावं असं वाटत? कारण तुम्ही उत्तर भारतीय आज मुळामध्ये. गेले 2-2.5 महिने आम्ही सगळे आंदोलनं करतो. आता आम्ही आंदोलनं करतो म्हणजे काही जी सगळी मागे माणसं बसलेली आहेत अशी आम्ही 10-20 माणसं आहोत.
त्यामुळे लोक जेव्हा आम्हाला विचारतात, आम्ही परवा उद्धव साहेबांकडे गेलो तेव्हा एका पत्रकारांना विचारलं, तुम्ही 5च लोक आलात? अरे आम्ही 10च आहोत, त्यातले 5 आले. कारण आम्ही सगळे पोटार्थी कार्यकर्ते आहोत, नोकरी केली तर जगणार आहोत. म्हणजे आमच्याकडे काही लोढा शेठ सारखं लँड पार्सल नाहीये, आमच्याकडे काही त्याचे कमिशन एजंट असलेल्या लोकांच्या सारखी 4-5 बेनामी घरं नाहीये. दिवसभर काम केलं तरच संध्याकाळी आम्ही घरी जाऊन कॉम्प्युटरवर बडवू शकतो आणि मराठीचं काम करू शकतो. त्यामुळे हे 10-20 लोक असतील, हे 10-20 लोक अधिक ताकदीचे आहेत. मला असा मोह होतो शब्द वापरायचा की हे 10-20 लोक 10,000 लोकांच्या पेक्षा मोठे आहेत. पण असं म्हणण्यात पॉइंट का नसतो, कारण 10-20 हजार लोक आले तरच कॅमेरे येतात. 10-20 लोक आले तर आम्हाला शूट करावं लागतं आणि चॅनलवाले म्हणतात जरा कॅमेरा आडवा धरा आणि 1-2 मिनिटाचा तुमचा बाईट पाठवून द्या, मग आम्ही फास्ट न्यूज मध्ये त्यातला अर्ध्या मिनिटाचा तुकडा टाकतो. असं परिघावरून राज्याच्या संस्कृतीकरणाच्या केंद्रस्थानी येण्याचा आनंद काय असतो, हे तुम्हाला वंचितांच्या चळवळी, ट्रान्स समुदायाच्या चळवळी, आदिवासींच्या चळवळी, स्त्रियांच्या चळवळी यांनी जे भोगलंय आणि जे आपल्याकडच्या पुरोगाम्यांना फार आवडतं, त्या सगळ्या पुरोगाम्यांना मला विनंती करायची आहे की केरळचा पुरोगामी पहिल्यांदा मल्याळी आहे, बंगालचा पुरोगामी पहिल्यांदा बंगाली आहे, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुरोगाम्याने पहिल्यांदा मराठी असलं पाहिजे आणि कपाळाला बुक्का लावून मराठी असलं पाहिजे. दोन महिने आम्ही आंदोलनं केली, करतो आहोत. सभा घेतली आम्ही सगळ्यांनी, सिग्नेचर कॅम्पेन घेतलं, गुगल फॉर्म दिला. गुगल फॉर्मचा असा आहे की तो जेव्हा पसरतो त्याला लोक म्हणतात ह्याच्यात हे नाहीये, त्याच्यात ते नाहीये. म्हणजे कार्य नाही झालं तरी चालेल, पण चिकित्सा झाली पाहिजे. हा आपल्या समाजाचा अत्यंत महत्वाचा असा गुण आहे. पण मी असं गृहीत धरतो की किमान चिकित्सा करण्या इतपत लोक आपली दखल घेतायत, हे काय वाईट नाहीये. म्हणजे आजपर्यंत मराठीच्या लोकांना लोक अनुल्लेखाने मारत होते. आम्ही 2002ला कामाला सुरुवात केली तेव्हा मनसे नव्हते, तेव्हा लोक म्हणायचे तुम्ही शिवसेनेचे आहात. 2009-10 मध्ये लोक म्हणायचे तुम्ही मनसेचे आहात. आता ते आम्हाला कोणाचे म्हणत नाहीत, आता ते म्हणतात तुम्ही तुमचेच आहात. त्यामुळे आता ज्या वेळेला आम्ही कोणाकडे जातो त्यावेळेला लोक म्हणतात की हे चळवळीचे लोक आहेत आणि हे चळवळीचे लोक उद्धव साहेबांना भेटले किंवा राज ठाकरेंना भेटले. म्हणजे भेटायचं राज साहेबांना, मला ते तुम्ही सांगालच त्यांना. तर आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना भेटतो. आम्हाला लोकांनी विचारलं त्यांनी तुम्हाला बोलावलं का, त्यांनी बोलावलं का. आम्हाला हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी पहिल्यांदा बोलावलं, निवांत गप्पा मारल्या, प्रश्न समजून घेतला. आता लोक काय म्हणतात, काँग्रेसवाल्यांचा काय संबंध मराठीशी, ते मराठीच आहेत. त्यांचा पक्ष महाराष्ट्रात 50 वर्ष सत्तेत होता. जर मराठीचं काही बरं झालं असेल राज्याच्या संस्थांमध्ये ती जबाबदारी त्यांची आहे, आणि काही चुकलं असेल तर ती पण जबाबदारी त्यांची आहे. पण त्यांचं जर चुकलं असेल तर आम्ही त्यांच्या कानात सांगू, बरं झालं असेल तर आम्ही जोरात सांगू. आमचे दोस्त आहेत ते, ज्यांच्या बरोबर पॉलिटिकल अलायन्स करायचं आहे, ज्यांच्या बरोबर चळवळ चालायची आहे, त्यांची पूर्ण चिरफाड झाली पाहिजे. आणि ते कसे फॅसिस्ट आहे. आम्ही उद्धव साहेबांना भेटलो, राज साहेबांना पत्र लिहिलं. आमच्या चळवळीतले काही लोक असं म्हणले, हे स्त्री जाती दास्य ह्याच्यातनं बाहेर पडणार का नाही, तुम्ही मराठीची चळवळ मराठीवादी फॅसिस्टांच्या हातात देणार का. मी तुम्हाला सांगतो, मराठीची चळवळ मुळात आमच्या हातात नाहीच आहे. आम्ही अत्यंत नगण्य लोक आहोत. आम्ही कुणाच्या हातात चळवळ द्यायला, आमचे साम्राज्य आमच्या मालकीचं तर असायला पाहिजे. तुम्ही आम्हाला तेवढं मोठं मानता, हा तुमचा आमच्याबद्दलचं प्रेम आहे का गैरसमज आहे, याच्या खोलात मी जात नाही. आता सरकारनं काय केलं मधल्या 2 महिन्यात, मुख्यमंत्री म्हणाले लोकांचं हिंदीवर प्रेम आहे, नाहीये, इंग्रजीवर आहे. काल आपले महान चंद्रकांत दादा असं म्हणाले की हिंदी लोकांशी बोलण्यासाठी हिंदी आलं पाहिजे. अगदी बरोबर आहे त्यांचं, पण चंद्रकांत पाटलांसारखं हिंदी येऊन चालणार नाही. इतकं घाणेरडं इंग्रजी हिंदी जर तुम्हाला आलं तर उत्तर भारतीयच तुम्हाला सांगतील की तुम्ही मराठीत बोला, आम्ही गुगल ट्रान्सलेट करून घेऊ. गुगल ट्रान्सलेट कमी घाणेरडं असेल तुमच्या हिंदीपेक्षा, तर सरकारनं हा प्रतिसाद दिला. सरकारमध्ये 2 अत्यंतिक स्वाभिमानी आणि विकासवादी पक्ष आहेत. एका पक्षाने बाळासाहेबांचा वारसा जपण्यासाठी गुवाहाटीवरनं गोव्याला आगमन केलेलं आहे. हे जे गुवाहाटीवरनं गोव्याला आलेले लोक आहेत, त्यांनी आता इतकं बाळासाहेबांचं मनावर घेतलेलं आहे की त्यांना हे कळत नाही की आपला शिक्षण मंत्री हा धरून आणलेला माणूस आहे. ह्याला काही कळत नाही. हा बोलका पोपट रेखावरच्या रिमोट कंट्रोलवर चालतो. पत्रकारांनी खासगीत विचारून घ्यावं. म्हणजे मी सांगायची गरज नाही, पत्रकारांना माहिती आहे. दादा भोसेंना उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये शिक्षण शेतीतलं कळत नव्हतं, आता शिक्षणातलं कळत नाही. हा कॉमन त्यांच्यातला भाग आहे.
सरकारने प्रतिसाद दिला. सरकार असं म्हणलं, आम्ही उद्धव साहेबांशी बोलू, आम्ही राज साहेबांशी बोलू, आम्ही सगळ्या पक्षांशी बोलू. आता काल त्यांनी आम्हाला फोन केले, सगळ्या चळवळीतल्या काही लोकांना. आज 11 वाजता त्यांनी रेखावारने पुण्यामध्ये बैठक ठेवली आहे. इतके बदमाश लोक आहेत, त्यांना माहितीये की 3 वाजता आम्ही सभा घेतोय आणि आम्ही 11 वाजता नाही जाणार. मग ते काय म्हणतील की आम्ही बोलावलं होतं, हे चर्चेला आले नाही, पण आम्ही तुमचे बाप आहोत. मी काल लिहिलंय सोशल मीडियावर आणि फोनवर त्यांच्या माणसांना बोललोय की तुमचा संचालक नालायक आहे. उद्या जर आंदोलन करतोय आम्ही, तर तुम्ही काय तोंडाने आम्हाला आज बोलावता? आणि समिती म्हणून आम्ही एकत्र सगळ्यांच्या पुढे जाणार आहोत. तर सरकारचा प्रतिसाद काय आहे? सरकारला असं वाटतं, मोहन भागवतापासून फडणवीसांपर्यंत, की याच्यात काही प्रॉब्लेमच नाही. एक लबाडी ते काय करतात, मराठी सक्तीची केली आणि हिंदीची सक्ती काढली. असं कालपासून भाजपचे पोपट दिवसभरामध्ये तुम्हाला बोलताना दिसतील. मराठीची सक्ती हे लोणची कोशिंबिरासारखी शेवटचं एक वाक्य टाकलंय दोन्ही शासन निर्णयात. कितवी भाषा म्हणून सक्तीची आहे म्हणत नाहीत. कारण यांच्याच अनेक शाळांमध्ये मराठी 3री, 4थी, 5वी भाषा म्हणून बिन मार्काची फक्त ग्रेडिंगवर शिकवली जाते आहे. या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही ही समिती जी काही स्थापन केली नागरी समाजाची, त्यातनं आंदोलन आम्ही तयार केलं. आजची सभा घेतली, हे शासन निर्णय जाळले. हे शासन निर्णय ज्या वेळेला जाळले त्याच्याबद्दलचे आक्षेप मी तुम्हाला सांगितले. सरकारचे आक्षेप इतके अदखलपात्र आहेत की त्याच्या खोलात मी जात नाही. काल उदय सामंतांनी असं म्हटलं की माशेलकरांच्या समितीने एक अहवाल दिला, त्याच्यात डॉक्टर मुणगेकरही होते. स्वतः डॉक्टर मुणगेकरांनी काल फेसबुकला लिहून आपण त्या समितीत नव्हतो हे स्पष्ट केलेलं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि माशेलकरांची समिती उच्च शिक्षणाची आहे, त्यामुळे उच्च शिक्षणाच्या समितीचा विचार शालेय शिक्षणासाठी करायचा म्हणजे उदय सामंत संघाच्या इतके जवळ आहेत की खोटं बोला पण रेटून बोला या संस्कृतीची त्यांना संसर्गजन्य रोगाप्रमाणे लागण झालेली दिसते. तर ज्या काही लोकांना असं वाटत होतं की ते फारच सुसंस्कृत आहेत, फारच भाषेवर त्यांचं प्रेम आहे, त्यांचाही भ्रमनिरास गेल्या 5 वर्षामध्ये पुरेसा झालेला असेल. आता 29ची आजची सभा झाली. 5 तारखेला महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचा एक मोर्चा निघतो आहे. जी काही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीची माफक ताकद असेल ती घेऊन आम्ही त्याच्यात सहभाग घेऊ, कारण हे मराठी माणसांचं काम आहे. आणि 7 जुलैला धरणं आंदोलन आझाद मैदानामध्ये सगळ्या संस्थांचं आम्ही करतोय. का हे कार्यक्रम आम्ही आखतोय? आम्हाला दिसतं की सरकार काहीतरी बारीक सारीक घोळ करून तुकड्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेटेड निर्णय केल्याशिवाय राहणार नाही. कारण यांचं प्रॉब्लेम काय, यांच्या सूचना मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरनं येत नाहीत. यांच्या सूचना रेशीम बागेतनं येतात. यांच्या सूचना रेशीम बागेतनं येतात. यांच्या सूचना गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्स मधनं येतात. त्या विचारधनामधनं ज्या सूचना येतात त्याच्यात एक देश, एक भाषा, एक संस्कृती याचं जे सपाटीकरण आणि एकसाचीकरणाचं यांचं नॅरेटिव्ह आहे, याच्यासाठी तर हे लोक 100 वर्षे बिळात होते. हे 100 वर्ष बिळात राहिलेले लोक आता 5वी बहुमतात आहेत. हे तुमची माझी पाठ राजकीय दृष्ट्या लगेच सोडत नाहीत. आणि शिक्षण हे त्यांच्या सांस्कृतिक राजकारणाचं हत्यार आहे. त्यामुळे शालेय शिक्षणामध्ये ते तुम्हाला कधी मनुस्मृतीच्या गाळात देतील तुम्हाला कळणार नाही. विद्यापीठ काय पद्धतीनं यांच्या लोकांच्या ताब्यात गेलीत आणि एकेकाळी स्वतःला पुरोगामी म्हणणारे सगळे लोक आता शेपूट घोळत कशा पद्धतीने यांच्या पुढे फिरतायत. विद्यापीठांमध्ये जरा जाऊन फिरा, बघा तुम्ही. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटतंय की सक्ती काढून टाकली चालेल, हा हिंदीच्या सक्तीचा प्रश्न नाही, 3ऱ्या भाषेच्या सक्तीचा प्रश्न आहे. आणि 3री भाषा कोणतीच नकोय आम्हाला. आम्हाला कोणतीही भाषा नको आहे. म्हणजे इथे काही सहकारी आमचे आहेत, त्यांचं तर म्हणणं असं आहे 10वी पर्यंत सुद्धा हिंदी नको, 10वी पर्यंत सुद्धा हिंदी नको. लोकांना कामकाज की हिंदी फक्त शिकवा. फक्त त्या सगळ्या आमच्या मित्रांना पण मी सांगतो की मराठी समाजाला हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची 70 वर्षाची हौस आहे. हिमालय मोडकळीला आला, सह्याद्री खचला तरी आपली हौस भागलेली नाही. त्यामुळे आता आपण 4थी पर्यंतची लढाई जिंकूया. जरा कॉन्फिडन्स आपला वाढला आणि मराठी समाजाला वाटलं की आपण 70 वर्ष माती खाल्लेली आहे की मग 5वीचं काय करायचं ते पाहूया आपण. पण एकदम मोठा घास घेतला तर हे बदमाश आपल्याला जगू देतील असं नाही. शेवटचा एकच मुद्दा सांगतो आणि थांबतो. विधिमंडळाचं अधिवेशन उद्या सुरू होतंय. आज कॅबिनेट होते आणि पुढे सोडणं हा या मंडळींचा आवडता छंद आहे. आजही आम्हाला त्यांनी सांगितलं, कळलं आम्हाला की आज कॅबिनेट आहे. दादा पण म्हणाले कुणाला तरी आज चर्चा होणार आहे. म्हणजे दादा तर असं बोलतात की जणू काही
आम्ही मंत्रिमंडळात आहोत आणि ते बाहेर आहेत. म्हणजे विश्वंभर चौधरींनी फार छान लिहिलं, जेव्हा दादानी फेसबुकला लिहिलं की हिंदी 5वी पासूनच असायला पाहिजे, त्याच्यावर विश्वंभर चौधरींनी लिहिलं की फार छान सांगितलं दादा, आता मी मंत्रिमंडळात हे करूनच घेतो. म्हणजे दादांना गुलाबी रंगाचं शर्ट घातल्यानंतर जे मेटामॉर्फोसिस झालंय त्यांचं, ते इतकं आहे की आज सकाळी काय बोलतो आणि संध्याकाळी काय बोलतो ह्याचा एकमेकांशी मेळ राहिलेला नाही. अशा प्रकारचे बिनकण्याचे, ज्यांचे 70,000 कोटी रुपये वारलेले आहेत असे, किंवा ज्यांनी गुवाहाटीला जाऊन स्वतःला पावन करून घेतलंय असं, आणि ज्यांच्या उरावर हिंदी हिंदू हिंदुस्थानवाले अशा पद्धतीनं बसलेत की महाराष्ट्रामध्ये भाषेच्या बद्दलची कोणतीही जाणीव चेपल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. या लोकांच्यासाठी नवं मराठीकरण उभं राहायला पाहिजे. सगळे इथे जी मान्यवर मंडळी बसली, हे जे सगळे कार्यकर्ते आहेत, एकत्र काम का केलं पाहिजे? संयुक्त महाराष्ट्र समितीचा तुम्ही लालजी पेंडशांचं पुस्तक जर वाचलं, खूप भांडलेले लोक आहेत ते, पण खूप भांडून त्यांनी नेहरूंना शिकवून महाराष्ट्र कमावलेला आहे. नेहरूंसारख्या माणसाच्या विरोधात जर लोक जाऊ शकतात, तर एंटायर पॉलिटिकल सायन्स वाल्याच्या का नाही विरोधात जाऊ शकणार आपण? तर हे करूया. विधिमंडळातल्या सगळ्या सदस्यांना विनंती आमची, ही लढाई तुमची आहे असं म्हणू नका, ही आमची लढाई, ही आपली लढाई आहे. आणि विधिमंडळातल्या अनेक लोकांनी आपल्या मुलांना मराठी शाळात घातलेलं नाही. त्यांनी सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये शाळा काढल्यात. ही सर्व राजकीय पक्षांच्या ज्या काही मर्यादा असतील, आता आपण ते काढूया नको. का काढूया नको? आता आपण त्यांना आपल्याशी दोस्ती करण्याची एक संधी ऑफर केलेली आहे. तर ही जी संधी आहे, याच्यात आपण खांद्यावर हात ठेवू. खंजीर खुपसण्यासाठी नंतर लोकांना खूप संधी आहे. आता दोस्ती करूया, आणि आता इतकी दोस्ती करूया की ह्यांना यांच्या भूमिकेवरनं हटताच येता कामा नये. या पद्धतीनं जर आपण केलं तर काहीतरी नवं आपण उभं करू शकू असं वाटतं. शेवटचं सांगतो, महाराष्ट्र हे हिंदुत्वाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या प्रयोगशाळेपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. जर आपण हे मैदान सोडलं तर हे थेट दक्षिणेत जातील, आणि मग द्रविड राष्ट्रवादाच्या आणि गायपट्ट्याच्या राष्ट्रवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं भज होईल. हे आपण लक्षात घेऊया. तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या आंदोलनातलं हे एक पाऊल आहे, या मोठ्या लढाईतलं एक पाऊल आहे. छोटी लढाई लवकर जिंकू, मोठ्या लढाईचं भान ठेवू, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठ्यांच्या महान परंपरेप्रमाणे युद्धात जिंकलो म्हणून तहा ठरायचं नाही, एवढं लक्षात ठेवू. युद्धात जिंकलो तहा ठरायचं नाही. जोपर्यंत निसंदिग्धपणे सरकार तिसऱ्या भाषेची सक्ती मागे घेत नाही, तोपर्यंत नागरी समाजातल्या चळवळी हे करत राहतील. मग 1 महिना, 2 महिने, 2 वर्ष करावं लागलं तरी चालतील. काही लोक या देशाचं रूप पालटण्यासाठी 100 वर्ष लढतात, आतल्या आत भूमिगत रूपात. त्यांना हलवून टाकण्यासाठी आपण 10 वर्ष नाही लढू शकणार, 10 महिने नाही लढू शकणार. करूया. धन्यवाद.